नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.4 ला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम आणि प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल यांसारखे छोटे छोटे थिअरम आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केले आहेत. त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.4 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सारथी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात ट्रायंगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.4 ला. प्रॅक्टिस सेट 3.4 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन अ फिगर पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड. If ax is equal to 2 cm, then find az. आता विद्यार्थी मित्रांनो, एका मार्काचं हे एक्झाम्पल आहे. इन्फॉर्मेशन आपल्याला काळजीपूर्वक समजलेली असेल तर हे उत्तर आपण पटकन सांगू शकतो. देर इज अ प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, म्हणजे कोन दुभाजकाचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. या प्रॉपर्टीचा उपयोग आपण या एक्झाम्पल मध्ये करणार आहोत. ती प्रॉपर्टी आहे, एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. म्हणजे कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये ए एक्स आणि ए झेड ही जी अंतर आहेत ही अंतर समान असणार आहेत, कारण वाय ए हा एक कोन दुभाजक आहे, कोन एक्स वाय झेडचा, आणि ए हा जो बिंदू आहे तो त्या कोनाच्या दुभाजकावरती आहे. म्हणजेच ए हा बिंदू या कोनाच्या भुजा वाय एक्स आणि वाय झेड पासून समदूर असणार आहे. या ठिकाणी आपण असं म्हणूया, हिअर पॉइंट ए इज ऑन द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड. दॅट मीन्स इट इज at equidistance from yx and yz. Therefore, ax is equal to az. But we know ax is equal to 2 cm. That means az is also 2 cm. This is our answer. हे एका मार्काचं एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. इन अ फिगर अँगल RST is equal to 56 डिग्री. RST हा जो आहे तो 56 अंशाचा आहे. सेगमेंट PT is perpendicular to ray ST and segment PR is perpendicular to ray SR. Also, segment PR is congruent with segment PT. Then find the measure of angle RSP and state the reason for your answer. म्हणजे या ठिकाणी पहा, SP हा जो किरण आहे तो किरण आपल्याला बायसेक्टर दाखवावा लागेल. या ठिकाणी दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे, मूळ कोन जो आहे RST त्याचं मेजरमेंट आहे 56 डिग्री, आणि हा जो बिंदू आहे पी बिंदू, तो बिंदू या कोनांच्या भुजांपासून समदूर सांगितलेला आहे, कारण PR आणि PT हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट सांगितलेले आहेत. त्यावरून आपल्याला RSP हा जो अँगल आहे तो अँगल शोधायचा आहे. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, सेगमेंट PR इज इक्वल टू सेगमेंट PT और कॉन्ग्रुएंट सेगमेंट PT इट इज गिवन. Also, segment PT is perpendicular to ray ST as well as segment PR is perpendicular to segment SR. These things are given in the example. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. Now that means point P या ठिकाणी point P असा शब्द पाहिजे होता. Point P is at equidistance from the sides of angle RST. या ठिकाणी आपण point A च्या ऐवजी या ठिकाणी point P असं करून घेऊयात. हा जो ए बिंदू आहे तो ए बिंदू हा या दिलेल्या माहितीवरून या कोनाच्या भुजांपासून समदूर आहे. त्यामुळं रे SP हा जो आहे तो रे SP हा कोन दुभाजक असणार आहे कोन RST. दॅट मीन्स वी से दॅट रे SP इज अ बायसेक्टर ऑफ अँगल RST. म्हणजे तो कोन RST चा कोन दुभाजक आहे. मग जर हा जर कोन दुभाजक असेल तर हा जो कोन तयार झालेला आहे RSP हा RST या कोनाच्या निमपट असणार आहे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट अँगल RSP इज इक्वल टू 1/2 इंटू अँगल RST. आता हा जो अँगल RST आहे याचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे, इट इज 56 डिग्री. therefore we get 1/2 into 56. that means angle RSP
इज इक्वल टू 28 डिग्री. ज्यावेळी आपण 256 भागू त्यावेळी आपल्याला या ठिकाणी 28 डिग्री याचं मेजरमेंट मिळणार. सिंपल एक्झाम्पल. या ठिकाणी आपण एस पी हा बायसेक्टर आहे हे आपण या ठिकाणी सुरुवातीला प्रूव्ह केलेलं आहे आणि त्यावरून आपण अँगल आर एस पी शोधलेला आहे. थर्ड एक्झाम्पल. In triangle PQR, PQ is equal to 10 cm, QR is equal to 12 cm, PR is equal to 8 cm. Find the greatest and the smallest angle of the triangle. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोण PQR च्या तीनही बाजूंची लांबी दिलेली आहे आणि मग त्यावरून आपल्याला त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आणि सर्वात छोटा जो कोण आहे त्यांची नावे आपल्याला लिहायची आहे. या ठिकाणी आपण एक फिगर ड्रॉ करूया. दिस इज अ ट्रायंगल PQR and measures or lengths of this sides of this triangle is PQ is equal to 10 cm, QR is equal to 12 cm and PR is equal to 8 cm. ही जी माहिती आहे ती आपण उदाहरणामध्ये किंवा आकृतीमध्ये दर्शवलेली आहे. आता एक प्रॉपर्टी आपण या ठिकाणी इनइक्वॅलिटीच्या बाबतीमध्ये पाहिली होती की जर एखाद्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतील, समान लांबीच्या नसतील, तर मोठ्या बाजूसमोरील कोन हा मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोन लहान असतो. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी लिहूयात. सोल्युशन. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इक्वल then the angle opposite to greater side is greater than the angle opposite to smaller side. म्हणजे मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोन लहान असतो. आता जर आपण निरीक्षण केलं तर या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू आहे QR आणि QR चा अपोजिट अँगल आहे P. हा जो P अँगल आहे हा मोठा असणार आहे कारण ही बाजू मोठी आहे. म्हणजे अँगल QPR किंवा अँगल RPQ it is a greatest angle or biggest angle. That means our first answer is greatest angle is equal to angle QPR because it is a angle opposite to biggest side. ही आपण वरती प्रॉपर्टी लिहिली. आता स्मॉलेस्ट अँगल म्हणजे स्मॉल बाजूच्या अपोजिट असलेला अँगल आणि सर्वात स्मॉल लेंथ असलेली बाजू आहे ती म्हणजे PR and its opposite angle is angle Q. That means angle PQR. Therefore, smallest angle is equal to angle PQR. These are our answers. एकदम सोपं एका मार्काचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल. इन ट्रायंगल FAN, angle F is equal to 80 degree, angle A is equal to 40 degree. Find out the greatest and the smallest angle of the triangle and state your reason. म्हणजे या आकृतीमध्ये FAN या त्रिकोणामध्ये आपल्याला दोन कोणांची नावे दिलेली आहेत आणि त्या नावांवरून आपल्याला मोठी बाजू आणि लहान बाजू आपल्याला शोधायची आहे. तर ह्या शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला तीच प्रॉपर्टी जी आपण आता आधीच्या एक्झाम्पल मध्ये वापरलेली आहे तिचा कॉन्व्हर्स आपल्याला वापरायचा आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपण एक फिगर ड्रॉ करून घेऊयात. सपोज दिस इज अ ट्रायंगल FAN and measures of the angles of this triangle F is equal to 80 degree and A is equal to 40 degree. आता हा N जो आहे तो या ठिकाणी मी डायरेक्ट घेतलेला आहे. खरं तर तो आपल्याला शोधावा लागणार आहे. मग या ठिकाणी एक प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत. तर आपण गिव्हन लिहून घ्या. सोल्युशन. अँगल F is equal to 80 degree and angle A is equal to 40 degree. It is given. Now, by using angle sum property of triangle, the sum of measures of all three angles of triangles is 180 degree. ही जर प्रॉपर्टी आपण वापरली that means angle F plus angle A plus angle N is equal to 180 degree. आणि त्यामध्ये जर आपण या दोन अँगलचे मेजरमेंट्स ठेवले तर N हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला मिळणार आहे 60 डिग्री बिकॉज इट इज अ रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल. मग हे तीन अँगल आपल्याला माहित झाले. मग आपल्या प्रॉपर्टी आहे इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर अनइक्वल then the side opposite to the greater angle is greater than the side opposite to the smaller angle or smallest angle. म्हणजे याचा अर्थ की मोठ्या कोणासमोरील बाजू ही मोठी असते तर लहान कोणासमोरील बाजू ही लहान असते. हे आपण प्रॉपर्टी मध्ये अभ्यासलेलं आहे. मग यामध्ये जर आपण आकृतीमध्ये निरीक्षण केलं तर सर्वात मोठा अँगल आपल्याला जो दिसतोय तो म्हणजे F अँगल आणि याची अपोजिट साइड आहे AN. मग मोठ्या कोणासमोरील बाजू ही मोठी असते. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की बिगेस्ट ऑर ग्रेटेस्ट side of the triangle is AN because it is opposite to the biggest angle. That means greatest side is equal to side AN. It is a side opposite to biggest angle.
बिगर अँगल. आता सर्वात लहान जो कोण आहे तो कोण आहे, ए हा 40 अंशाचा आहे. मग त्याची अपोजिट जी साईड आहे ती एफ एन ही सगळ्यात स्मॉलेस्ट साईड असणार. दॅट मीन्स आवर आन्सर इज स्मॉलेस्ट साईड इज इक्वल टू साईड एफ एन. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण हेही एक मार्काचं एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेलं आहे. देन फिफ्थ एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. म्हणजे जो त्रिकोण हा समभुज त्रिकोण असतो तो समकोन त्रिकोण असतो. म्हणजे जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याच्या तीनही कोणही एकरूप असतात हे आपल्याला दाखवायचं आहे. आपण थिअरम स्वरूपामध्ये हे प्रूव्ह करूयात. सपोज दिस इज अ ट्रायंगल ABC. इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल थ्री साइड्स आर कॉन्ग्रुएंट. Therefore given is in triangle ABC, AB is equal to BC is equal to AC. That means triangle ABC is an equilateral triangle. म्हणजे हा एक समभुज त्रिकोण आहे आणि त्याच्या तीनही बाजू एकरूप आहेत. What we have to prove? To prove is angle A is equal to angle B is equal to angle C. That means this triangle is an equiangular triangle. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि यासाठी आपण आयसोसेलिस ट्रायंगल थिअरम जो आहे तो थिअरम या ठिकाणी वापरणार आहोत. समद्विभुज त्रिकोणाची प्रॉपर्टी गुणधर्म या ठिकाणी वापरणार आहोत. प्रूफ मध्ये आपण सांगूयात इन ट्रायंगल ABC AB is equal to AC. AB is equal to AC. These two sides are congruent. इथे तीनही बाजू एकरूप आहेत, फक्त आपण दोन बाजूंची एक जोडी घेतलेली आहे AB आणि BC. मग जर एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर त्याचे अपोजिट अँगल सुद्धा एकरूप असतात. हा आपण आयसोसेलिस ट्रायंगल समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय म्हणून सिद्ध केलेला आहे. मग AB चा अपोजिट अँगल आहे अँगल C आणि AC चा अपोजिट अँगल आहे अँगल B. That means B and C, these two angles are congruent by using the property of isosceles triangle. That means angle B is equal to angle C. Isosceles triangle theorem. Suppose this is equation number 1. Similarly, AB is equal to BC. These two sides are also congruent. इथं पहिल्या वेळी आपण काय घेतलं, AB is equal to AC घेतलं. आता आपण AB is equal to BC घेतलेलं आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. इट इज गिवन. आता या जर दोन बाजू एकरूप असतील तर यांच्या समोरचे कोणही एकरूप असतील. मग या बाजूच्या समोरचा कोण आहे अँगल C आणि BCच्या समोरचा कोण आहे अँगल A. These two angles are congruent again by using isosceles triangle theorem. Therefore, we see angle C is equal to angle A and reason for that statement is isosceles triangle theorem. Suppose this is equation number 2. आता एक ट्रान्झिस्टिव्हिटी नावाचा एक गुणधर्म आपण पाहिलेला आहे. जर पहिला कोण दुसऱ्या कोणाशी एकरूप असेल आणि दुसरा कोण हा तिसऱ्या कोणाशी एकरूप असतील तर पहिला आणि तिसरा कोण एकरूप असणार आहे किंवा तीनही कोण एकरूप असणार आहे. या प्रॉपर्टीचा आपण उपयोग करूयात. Therefore, from equation 1 and 2, we can say that angle A is equal to angle B is equal to angle C. That means triangle ABC is an equiangular triangle. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. Now, next example आपण या ठिकाणी पाहूयात. Prove that if the bisector of angle BAC is perpendicular to side BC, then triangle ABC is an isosceles triangle. म्हणजे जर एका त्रिकोणामध्ये कोण BAC चा कोण दुभाजक हा जर बाजू BC ला परपेंडिक्युलर म्हणजे लंब असेल तर तो त्रिकोण जो आहे तो त्रिकोण आयसोसेलिस ट्रायंगल आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हेही यासाठी आपल्याला फिगर लागणार आहे. या ठिकाणी आपण फिगर घेऊया. सपोज दिस इज अ फिगर. This is a triangle ABC. Now AD is the angle bisector of angle BAC which is perpendicular to side BC. हे आपल्याला दिलेलं आहे. या त्रिकोण ABC मध्ये BAC या कोणाचा दुभाजक हा बाजू BC ला लंब आहे म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे. मग गिवन मध्ये आपल्याला काय काय येईल लिहिता. इन ट्रायंगल ABC AD is an angle bisector of angle BAC and AD is perpendicular to side BC. म्हणजे या ठिकाणी तो परपेंडिक्युलर. मग यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे. धिस ट्रायंगल इज अन आयसोसेलिस ट्रायंगल. दॅट मीन्स टू प्रूव्ह ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलिस ट्रायंगल. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी दोन ट्रायंगल जे आहेत वेगवेगळे तयार झाले ते आधी कॉन्ग्रुएंट दाखवूयात. तर यांचं नाव आपण काय घेतलंय पहा. पहिला जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ABD and corresponding name of second triangle is triangle ACD. We want to show these two triangles are congruent triangles. हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. मग काय काय एकरूप आहे ते एलिमेंट्स आपण या ठिकाणी घेऊया.
अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CAD आणि त्याला रिझन आपण या ठिकाणी गिवन दिलंय. आता गिवन तर उदाहरणामध्ये आपल्याला हे दोन कोण एकरूप आहेत असं सांगितलं, प्रत्यक्षात सांगितलेलं नाही, मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे की AD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल BAC. म्हणजे BAC हा अँगल बरोबर समान दोन कोणांमध्ये AD या कोनदुभाजकामुळे दुभागला गेलेला आहे, म्हणून हे दोन कोण एकरूप आहे. दिस इज गिवन. नाउ सेकंड, segment AD is congruent with segment AD because it is a common side. And third, angle ADB is equal to angle ADC because each measures 90 degree. प्रत्येकाचं माप हे 90 अंश असल्यामुळे हे दोन कोण एकरूप आहेत. मग याचा अर्थ या दोन त्रिकोणांमध्ये जर हे तीन घटक एकरूप असतील, पहिला घटक हा अँगल, साइड, अँगल. दिस साइड इज included in between these two angles. That means these two triangles are congruent. Triangle ABD is congruent with triangle ACD by the test angle side angle test. आता जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर यांचे उरलेले संगत घटक corresponding elements are also congruent. That means AB is congruent with AC, and reason for that statement is corresponding sides of congruent triangles. या दोन बाजू एकरूप आहेत आणि जर या दोन बाजू एकरूप असतील तर त्रिकोण ABC मध्ये या दोन बाजू एकरूप आहेत, याचा अर्थ हा त्रिकोण आयसोसेलेस ट्रायंगल आहे. दॅट मीन्स ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. इन फिगर इफ PR इज इक्वल टू PQ, दिस टू sides of triangle PQR are congruent, show that segment PS is greater than PQ. सेगमेंट PS इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ हे आपल्याला दाखवायचं आहे. आता या ठिकाणी आपण थोडासा तार्किक विचार या ठिकाणी करावा लागणार आहे. इथे पहा सोल्युशन. इन ट्रायंगल PQR, segment PR is equal to or is congruent with segment PQ. These two segments or sides are congruent of triangle PQR. This is given. मग या ठिकाणी हा जो आहे तो आयसोसेलेस ट्रायंगल आहे आणि आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे angles opposite to congruent sides are also congruent. That means angle PQR is equal to angle PRQ. म्हणजे हे दोन कोण जे आहेत या दोन एकरूप बाजूंच्या समोरचे अपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून या ठिकाणी त्याला रिझन दिलेलं आहे अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. सपोज दिस इक्वेशन नंबर 1. नाउ सेकंड, angle PRS is an exterior angle of triangle PQR. म्हणजे PRS हा जो कोण आहे हा कोण PQR या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोण हा दूरस्थ अंतरकोणांपेक्षा मोठा असतो. ही एक प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. दॅट मीन्स अँगल PRS, दिस अँगल इज ग्रेटर दॅन अँगल PQR. हा PQR पेक्षा मोठा आहे. PRS इज ग्रेटर दॅन PQR. मोठा झाला. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणूया. सिमिलरली अँगल PRQ इज ग्रेटर दॅन इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PSR. म्हणजे हा जो अँगल आहे अँगल PRS हा अँगल हा या ट्रायंगलचा PSR चा एक्सटेरियर अँगल आहे. मग एक्सटेरियर अँगल हा त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल्स पेक्षा मोठा असतो, म्हणजे तो यापेक्षा मोठा असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणता येईल angle PRQ is greater than angle PSR. Suppose this is equation number 3. आता पहा तीन इक्वेशनचा एकत्रितपणे तार्किक दृष्ट्या काळजीपूर्वक विचार करा. हे दोन अँगल्स सेम आहेत. हा अँगल जो आहे हा अँगल या अँगल पेक्षा मोठा आहे. हा अँगल या अँगल पेक्षा मोठा आहे. हा अँगल याच्यापेक्षा मोठा आणि हा अँगल याच्यापेक्षा मोठा. म्हणजे हा अँगल जो आहे तो अँगल याच्यापेक्षा मोठा असणार. थोडासा तार्किक विचार करावा लागणार आहे. तीन गोष्टी एकत्र आणायच्या. थोडं आपल्याला ताण घेऊन थोडंसं काळजीपूर्वक समजावून घ्यावं लागेल. अँगल PRS इज ग्रेटर दॅन अँगल PQR and angle PRQ is greater than angle PSR. That means angle PQR is greater than PSR. कारण हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. जर हा अँगल याच्यापेक्षा मोठा असेल तर हा अँगल सुद्धा याच्यापेक्षा मोठा असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे
From equation 1, 2 and 3 we can say that angle PQR is greater than angle PSR. Angle PQR is greater than angle PSR. That means if we change the names of these angles, angle PQR can be written as angle PQS. It is greater than angle PSR, that means angle PSQ. हे फक्त आपण नाव चेंज करून दिले. मग आता हा जर मोठा त्रिकोण पाहिला आपण PQS, तर यामध्ये आपल्याला सहज म्हणता येईल की हा कोण मोठा आहे, हा कोण छोटा आहे, हा सेगमेंट नाही असं गृहीत करा. प्रॉपर्टी आहे आपली, मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते, लहान कोणासमोरील बाजू लहान असते. दॅट मीन्स बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ इनइक्वलिटी ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल, साइड और सेगमेंट PS इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ. दिस इज आवर प्रूफ. मग या ठिकाणी आपल्याला हे स्टेटमेंट देण्याची आवश्यकता पण नाही, परंतु मुद्दामून मी या ठिकाणी घेतलेला आहे तिघांचा विचार करता. या दोन स्टेटमेंटवरून, दोन इक्वेशनवरून आपल्याला हे प्रूव्ह करता येणं शक्य आहे. या इक्वेशन नंबर 1 ची आपल्याला आवश्यकता नाही, परंतु आपण या ठिकाणी ते घेऊन ठेवलेलं आहे. आता लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. इन ट्रायंगल ABC, सेगमेंट AD and segment BE are altitudes of triangle and AE is equal to BD. Prove that segment AD is congruent with segment BE and this is our figure. यामध्ये काय म्हटलंय पहा, segment AD it is altitude, also segment BE is also altitude. altitude म्हणजे शिरोलंब, आणि AE is equal to B. it is given. या दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यावरून आपल्याला AD आणि BE या दोन अल्टिट्यूड कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. अतिशय सोपं. आपण दोन ट्रायंगल या ठिकाणी घेणार आहोत, ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल BEA. हे दोन त्रिकोण जे छोटे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत हे आपण कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचं, काळजीपूर्वक पहा. या दोनही ट्रायंगलचा हायपोटेन्यूज हा कॉमन आहे आणि तो आहे AB. इट इज अपोजिट साइड टू राईट अँगल इन दिस ट्रायंगल अँड इन दिस ट्रायंगल ऑल्सो. दिस इज अ कॉमन. And AE and BD, these two segments are given us as a congruent segments. That means we can say that angle ADB is equal to angle BEA, each 90 degree. That means these two triangles are right angle triangles. Also, segment AB is congruent with segment AB. It is a common side. And segment AE is congruent with segment BD. This is given. आता या ठिकाणी हे अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, ते 90 डिग्रीचे आहेत. हे दोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल दर्शवण्यासाठी. मग या दोन त्रिकोणांमध्ये त्यांचा हायपोटेन्यूज आणि एक करस्पॉन्डिंग साइडची पेअर कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत बाय हायपोटेन्यूज साइड टेस्ट. देयरफॉर ट्रायंगल ABB is congruent with triangle BEA by hypotenuse side test. Now we can say that the remaining corresponding elements of these two corresponding congruent triangles are congruent. Therefore, segment AD and segment BD, these are the corresponding sides of each other. That means if these two triangles are congruent, these two sides are congruent. Therefore, we can say that segment AD is congruent with segment BE, and reason for that statement is corresponding sides of congruent triangles. दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू प्रूव्ह. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपं असं एक प्रॅक्टिस सेट आपण अँगल बायसेक्टर थेरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आणि प्रॉपर्टी ऑफ इनइक्वेलिटी इन अ ट्रायंगल या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधील सर्व एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेली आहेत, जी अतिशय सोपी आहे. यामध्ये जर आपल्याला काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.